आंदोलन चला रहे हैं और कौन कौन लोग जानते हैं कि बौद्ध मुक्ति आंदोलन में हमारे धर्मगुरु भंते विनयचार्य जेल गए थे? कौन कौन जानते हैं? आप खड़ा करके बताओ। इसका मतलब बहुजन समाज जागरूक हो गया है, अपने धर्मगुरुओं का अब समाज का भी ख्याल रखने लगा है समाज। धन्यवाद। विश्व वंदनीय तथागत गौतम बुद्ध जी एवं छत्रपति साहू जी महाराज, बिरसा मुंडा, नारायण गुरु एवं भारतीय संविधान के निर्माता परम पूजनीय बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर और बहुजन नायक मान्यवर साहब काशीराम जी को कोटि कोटि नमन करते हुए और मंच पर उपस्थित हमारे सभी भिक्षु और मुख्य रूप से हमारे देश के कोने कोने में महाबोधि महाविहार बौद्ध मुक्ति आंदोलन को लेकर जाने वाले हमारे ऐसे क्रांतिकारी धर्मगुरु जो ना तो सरकार से डरते हैं ना किसी के बाप से डरते हैं, बनते हुए चारे को भी हमारी क्रांतिकारी जय भीम जय सलाम। सम्मानित साथियों, आप सभी जानते हैं कि आज का जो कार्यक्रम ये आंदोलन रखा हुआ है, महाबोधि महाविहार बौद्ध मुक्ति आंदोलन के लिए जो रास्ता हमें बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर ने दिखाया और हमारे जो पुरखे सदियों से जो हमारा इतिहास रहा, जब हमारे इतिहास पर पर्दा डालने की कोशिश की गई, जब हमारे इतिहास को दबाने का प्रयास किया गया, तो इस बहुजन समाज में जन्मे देश दुनिया के सबसे बड़े विद्वान बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर ने जब यह आकलन किया कि हम तो इस देश दुनिया के शासक थे, हम तो राज कर रहे हैं, हमारा शासन है, हमारे पुरखे बोल रहे हैं, लेकिन मनवादी ताकतों ने हमें जाति और धर्म में बांटकर जिस प्रकार से कमजोर करके और कमजोर करने का प्रयास किया, तो बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर ने दीक्षा भूमि में देश के सबसे बड़ी आबादी वाले बहुजन समाज को कहा कि आपको गुमराह नहीं होना है, हमारे पूर्व बुद्ध थे, हमें अपनी विरासत को और बुद्ध के मार्ग पर चलकर देश का फिर से शासक बनना है। जब सरकार को यह पता लगा कि बहुजन समाज के देश दुनिया के सबसे बड़े विद्वान वो हमारी चाल को समझ गए हैं, तो बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर आपको बार बार ये अपील करते हैं कि जातिगत दलदल से, इस धर्म क्रम कांड से, इनके मनवादी की चालों से बाहर निकलकर मैं आपको बुद्ध का मार्ग दिखा के जा रहा हूं। जब तक आप बुद्ध का मार्ग नहीं अपनाओगे, जब तक हमारे बनते विषयों के मार्गदर्शन में आप बहुजन समाज में आंदोलन नहीं करोगे, आप कभी शासक नहीं बन सकते, न आप कभी अपना इतिहास जान पाओगे। और जो लोग अपना इतिहास नहीं जान सकते वो कभी शासक नहीं बन सकते हैं, ये बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर कह रहे हैं। बहनों भाइयों, यह आंदोलन आज से नहीं चल रहा है, यह आंदोलन तो 132 साल से चल रहा है, 132 साल से चला हुआ आंदोलन। और ये बड़े दुख का विषय है कि 132 साल से देश की सबसे बड़ी आबादी वाले लोग अपनी विरासत को कब्जा मुक्त नहीं करवा पाए, लेकिन हमारे बीच में हमारे एक ऐसे धर्मगुरु है, उन्होंने संकल्प किया कि हम डरेंगे न झुकेंगे और न कि इसके सामने कोई समझौता किया जाएगा, देश की विरासत खाली होगी और बहुजन समाज को सौंपी जाएगी। और जो हमारे बनते वीराचार्य जी ने संकल्प किया, वहां की सरकार ने जब यह सोचा कि भंते विनयचार्य जी तो झुकने से मना कर दिया है, भंते विनयचार्य जी ने सम्मान और परिवार के लिए समझौता करने से मना कर दिया है, तो मैं बहुजन समाज के लोगों आपसे ये पूछना चाहता हूं कि ऐसे लोग चाहिए
ऐसे दरंगों चाहिए कि जो आपके लिए लड़ते जेल भी जा सकते हो, ऐसे चाहिए नहीं चाहिए? आप खड़े होकर बताओ। जो आपका मान सम्मान के लिए कोई समझौता करने से मना कर दे, ऐसे दरंगों चाहिए कि नहीं चाहिए? बताओ। तो मैं आपसे बहनों माताओं अंतिम छोटे सूक्ष्म शब्दों में ये कहना चाहता हूं कि बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर का सपना अगर पूरा करना चाहते हो, अगर आप इस देश का शासक बनना चाहते हो, अगर आप बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर के सपने का भारत बनाना चाहते हो, तो आओ बुद्ध विरासत को बचाओ और बनते गिरे चावे जी के मार्ग में पूरे देश खड़ा हो जाओ। बुद्ध विरासत खाली होगी और आपको शासक बनाया जाएगा। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय, जय जगन्नाथ। सम्राट अशोकाला म्हणतात की सम्राट, ज्या दिवशी तू तुझा मुलगा आणि मुलगी या संघाला दान देशील आणि भगवान बुद्धाचा धम्म जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवशील, त्या दिवशी तू धम्माचा दायक होशील. आज मी भिक्षू संघासमोर ते वचन देतो की माझं आयुष्य श्वासात श्वास असेपर्यंत या भिक्षू संघाचं आणि तथागत भगवान बुद्धाचा चक्रवर्ती सम्राट अशोकाचा मी प्रचार करीन, हे वचन मी भिक्षू संघाला देतो. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी दीक्षाभूमीपासूनच काय आंदोलन चालू झालं तर बाबासाहेबांनी 7 लाख अनुयायांना ज्या मातीतून बुद्ध पेरला, आज त्या बाबासाहेबांनी पेरलेल्या वृक्षाचं जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा बोधिवृक्ष गेला. त्या मातीतून फंते विनयचार्य आणि फंते ज्ञानज्योती महादेव आणि प्रमुख भिक्षू संघाने हे आंदोलन चालू केलं. महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे यासाठी फंते आणारे धम्मपाल यांनी जे लढा सुरू केला 18व्या शतकापासून, तो लढा पुन्हा जिवंत ठेवला आणि हा लढा पुन्हा तेवत ठेवला. यासाठी या लढ्यात तन्मन धनाने सहभाग व्हा. बाबासाहेबांचा धम्म आणि बाबासाहेबांचा बुद्धाचा हा देश आज धोक्यात आहे. यासाठी तुम्ही आम्ही जागृत असलं पाहिजे. महाबोधी महाविहार फक्त आणि फक्त बौद्ध भिक्षूंच्याच ताब्यात असलं पाहिजे. त्या ठिकाणी अरे शेंडीवाल्यांनी कब्जा केला, त्या शेंडीवाल्यांना आता पळून लावण्याचं काम केलं पाहिजे. आणि महाबोधी महाविहार टेम्पल ऍक्ट 1949 रद्द झालं पाहिजे, हे मागणी करूया. आणि बाबासाहेबांचा हा प्रबुद्ध भारत आपण समोर नेण्याचा संकल्प करूया. हेच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आवाहन करतो, विनंती करतो. मायमावल्याहो आणि भीम सैनिकांनो, जागी व्हा. बाबासाहेबांनी आपले लेकरं या देशाच्या मातीत गमावले. अरे माता रमाईच्या मांडीवर राजरत्नाचा तडफडून मृत्यू झाला. बाबासाहेब उभे राहतात आणि बाबासाहेबांची सोबती म्हणतात की बाबासाहेब राजरत्नाचा अंतिमविधी करावा लागते. त्यावेळेस बाबासाहेबांजवळ पैसे नसतात तर माता रमाई त्या मायमावली आपल्या पोटच्या लेकराला पदर फाडते आणि राजरत्नाला या मातीत गाडते. कोणासाठी? मग त्या राजरत्नाची जाण असली पाहिजे. आज बाबासाहेबांचे विचार मिटवण्याचं काम चालू आहे. अरे ज्या पद्धतीनं सिद्धार्थ महाराजांना भीमा गोरेगावचं शौर्य गाजवलं, त्या पद्धतीनं पुन्हा अरे या देशाचं महाबोधी महाविहाराचं हे शौर्य आणि हा लढा आपल्याला जिवंत ठेवून गाजवावं लागेल. हे इतिहासाची लढाई आहे. या ऐतिहासिक लढाईत प्रत्येकाने सहभाग व्हा. ज्या दिवशी महाबोधी महाविहार मुक्त होईल ना, त्या दिवशी तुमचं नाव इतिहासात लिहिलं जाईल. इतिहासात यासाठी या इतिहासाचे साक्षीदार व्हा. अरे 100 दिवस शेळी होऊन जगल्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. वाघ टँकर वाघून जगा आणि महाबोधी महावीर मुक्त लढाईत सहभाग घ्या, हे विनंती करतो. आज अकोला जिल्ह्यात सर्व भिक्षू संघाचे मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करून धन्यवाद व्यक्त करतो. आम्ही गेल्या 1 महिन्यापासून प्रत्येक बुद्ध विहारात समाजाला जागृत करायचं काम आणि संघटित करायचं काम करत आहोत. तर आज
आम्ही ज्या बुद्धविहारांना भेटा दिल्या दिवसाचा रात्री आणि रात्रीचा दिवस करून माझ्या सोबत पंते महानाम, पंते सारीपुत्र आणि अनेक भिक्षू या लढ्यात माझ्या सोबत होते. त्यांनी त्यांच्या ग्रंथ पठणाचा कार्यक्रम सोडून या लढाईत माझ्या सोबत ते आणि या रात्र आणि दिवस पाहिले. तर त्यांना सुद्धा मी पंचाप्रणाम करतो, धन्यवाद व्यक्त करतो. कारण की आज आपला उपासक उपासिका हा धर्माच्या कार्यापासून फार दूर आहे, खूप दूर आहे. तर विनंती आहे की धर्माचं कार्य आपल्याला समोर न्यावं लागेल बाबा, नाही तर उद्याचा दिवस महाबोधी महावीरासारखी परिस्थिती निर्माण होईल. बाबासाहेबांचा प्रबुद्ध भारत आपल्या हातातून निघून जाईल. ज्या बाबासाहेबांनी या देशाला आणि या देशाला बौद्धमय केला, तो तिरंगा झेंडा आणि अशोक चक्र आपल्या हातातून निघून जाईल. सम्राट अशोकांनी या देशाला आणि या जगाला बुद्ध दिला, तो बुद्ध नष्ट होईल. यासाठी तुम्ही आम्ही जागृत व्हा हे विनंती करतो. आज या ठिकाणी कार्यक्रमाचं हे आयोजन आज या ठिकाणी केले. मला ज्या ज्या दांडात्यांनी आणि माझ्या मित्र भावांनी सहकार्य केलं त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांचा साथ आणि त्यांचा सपोर्ट असाच माझ्या डोक्यावर राहावे हे मी विनंती करतो. धम्माचं कार्य आणखी गतिमान केल्याशिवाय मी राहणार नाही हा इशारा देतो आणि हे वचन देतो. या ठिकाणी तुम्ही सर्व उपासक उपासिका उपासिक तापाशी आले त्याबद्दल मी तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. भिक्षू संघाचे धम्मदेस्ता ऐकल्या, हे धम्मदेस्ता फक्त तुम्ही ऐकून सोडू नका, तर अंतकरणात ते कोरून ठेवा, अंतकरणात कोरून ठेवा. या देशाच्या बाहेर गेल्यानंतर हा लढा विसरू नका एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करतो. थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय अशोका. जाताना एक नारा द्या, चक्रवर्ती सम्राट अशोकांचा, चक्रवर्ती सम्राट अशोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्ध की. महाबोधी महावीर मुक्त झालंच पाहिजे, महाबोधी महावीर मुक्त झालंच पाहिजे. जय भीम, जय भीम. भिक्षू संघाचा, बौद्ध धर्माचा, भिक्षू संघाचा, भिक्षू संघ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, बौद्ध भिक्षु तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, बौद्ध भिक्षु तुम संघर्ष करो.